नमस्कार, कशा आहात आपण? भरपूर कमेंट्स येत आहेत की दुकानामध्ये उंदीर झालेले आहेत किंवा घराबाहेर उंदीर होत आहेत, त्यांना कसं घालवावं? कारण की उंदीर आपल्या घरामध्ये जर झाले तर नक्कीच आपलं भरपूर नुकसान होणार। एकतर रोगराई देखील पसरते, त्यासोबतच महागड्या वस्तू हे खराब करतात, कपड्यांमध्ये जाऊन कपड्यांचा घाण वास येतो, त्यासोबतच कपडेही कुरतडतात, धान्याची पोती असतील, दुकानामध्ये इतर खाद्यपदार्थ असतील त्यांना देखील हे खराब करतात। भरपूर यामुळे त्रास होतो, तर यांना घरातून घालवणं खूप गरजेचं आहे। तुम्ही जर यांना घालवण्यासाठी औषध ठेवत असाल उंदीर मारण्याचं, तर नक्कीच तुम्हाला हा प्रॉब्लेम येत असेल की उंदीर मरतात पण कानाकोपऱ्यात जाऊन उंदीर मरतात आणि घाण वास सुटतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की इथे उंदीर मेलेला आहे। परत साफसफाई करा, खूप जास्त घाण वाटतं। आतापर्यंत तुम्हाला हे सर्व प्रॉब्लेम आले असतील पण यानंतर येणार नाहीत, कारण की आपण असा काही घरगुती उपाय पाहणार आहोत ज्यामध्ये उंदीर आपोआप न मरता घरातून पळून जातील। चला तर मग यासाठी काय काय लागणार आहे ते पाहूयात। तर इथे मी घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या, तिखट हिरव्या मिरच्या आपल्याला घ्यायच्या आहे। तुमच्याकडे जर लाल मिरची पावडर असेल ते देखील तुम्ही वापरू शकता। हा एक असा उपाय आहे की तुम्ही जर याला एकदा केलं तर तुम्हाला दुसऱ्या दिवशीच यामधील फरक जाणवेल। खूप जास्त उंदरांची संख्या कमी होते लवकरात लवकर, आणि घरामध्ये परत उंदीर होऊ नयेत यासाठी काय करावं हे देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। तर इथे आपण लाल मिरची पावडर देखील वापरू शकतो। बारीक मिरच्या मी इथे करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गव्हाचं पीठ किंवा इथे तुम्ही मैदा देखील वापरू शकता। त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा वॉशिंग पावडर टाकायचा आहे। तुम्ही कोणतंही वॉशिंग पावडर किंवा कपड्याची साबण यामध्ये खिसून टाकू शकता। अंगाचे साबण टाकू नका, फक्त इथे आपल्याला कपड्याची साबण किंवा वॉशिंग पावडरच वापरायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत 1 ते 1.5 चमचा मीठ आपल्याला इथे भरपूर घालायचं आहे। त्यानंतर याला आपण थोडंसं मिक्स करून घेऊयात। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा, असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। आणि यानंतर एक महत्त्वाची वस्तू यामध्ये टाकायची आहे, ती म्हणजे शॅम्पू। इथे तुम्ही कोणताही शॅम्पू टाकला तरी चालेल। इथे मी डव शॅम्पू घेतलेला आहे आणि साधारण इथे आपल्याला या पूर्ण मिश्रणामध्ये 1 ते 1.5 चमचा शॅम्पू टाकायचा आहे। तुम्ही जर छोटं शॅम्पूचं पाकिट वापरत असाल 1 ते 2 रुपयाला येणारं, तर ते पूर्ण पाकिट यामध्ये तुम्ही टाकू शकता। भरपूर दिवसाचं छोटं पॅकेट तुमच्याकडे जर पडलेलं असेल ते देखील यामध्ये टाकलं तरी चालेल। तर इथे मी याला पूर्ण असं चमचा भरून घेतलेला आहे। कपड्याची साबण, वॉशिंग पावडर किंवा शॅम्पू या अशा वस्तू आहेत ज्या की खाल्ल्या जात नाही, आणि चुकून जर याला कोणी खाल्लं तर नक्कीच आपल्याला याचा बराच त्रास होतो, कारण की यामध्ये भरपूर वेगवेगळे केमिकल असतात। हे असे केमिकल असतात की याला खाल्ल्याने माणूस किंवा इतर जीव मरत नाही, पण त्याला त्रास नक्कीच होतो। तर यासाठी आपण या पूर्ण वस्तू यामध्ये टाकलेल्या आहेत, तर हे टाकणं खूप आवश्यक आहे। नक्की टाका, मेजरमेंट देखील लक्षात ठेवा, आणि तुम्ही याला कधी कुठे कसं वापरता हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे। अजून यामध्ये आपल्याला 1-2 गोष्टी ऍड करायच्या आहेत। त्यानंतर यामध्ये आपल्याला एक गोड पदार्थ टाकायचा आहे। तर इथे मी थोडीशी साखर टाकत आहे, जेणेकरून उंदीर जे आहेत ते याकडे अट्रॅक्ट होतील आणि यामध्ये जे आपण वस्तू टाकलेल्या आहेत त्याचा जो वास आहे तो थोडासा कमी होईल। आपण यामध्ये जो गव्हाचं पीठ किंवा मीठ यासाठी टाकलेला आहे की यामधील शॅम्पू किंवा वॉशिंग पावडरचा अजिबात वास येऊ नये। यामध्ये जर असा काही वास आला तर नक्कीच उंदीर याकडे धोका आहे म्हणून पाहतील आणि याला अजिबात खाणार नाहीत। त्यामुळे या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे। खायच्या प्यायच्या गोष्टी यामध्ये ऍड करा, आणि त्यासोबतच आपण यामध्ये अजून 1-2 वस्तू ऍड करून हे पूर्णपणे सोल्युशन किंवा पेस्ट तयार करणार आहोत। तर याला मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही याला बनवाल तर नक्कीच तुम्हाला लक्षात येईल की खरंच यामुळे आपला किती फायदा झालेला आहे। हा उपाय करत असताना किंवा कोणताही तुम्ही घरामध्ये उपाय करत असताना तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे घराच्या स्वच्छतेची। घरातील स्वच्छता खूप गरजेची आहे। तुम्ही जर स्वच्छता केली नाही आणि हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला म्हणावा तसा रिझल्ट भेटणार नाही, कारण की उंदीर जे आहेत ते हे सोडून बाकी सर्व घरातील वस्तू खातील। त्यामुळे घरामध्ये आपल्याला असं काही स्वच्छता करायची आहे किंवा घरामध्ये असं काही वस्तू ठेवायच्या आहेत जे की उंदरांना काहीच खायला भेटणार नाही या पेस्ट व्यतिरिक्त। त्यानंतर यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून अशी पेस्ट तयार केलेली आहे, जास्त पातळ करू नका। ही पेस्ट घरात ठेवण्या अगोदर किंवा हा उपाय करण्या अगोदर घराची स्वच्छता करा आणि घरातील कचरा अगोदर बाहेर काढा, कारण की उंदीर कचऱ्यामध्ये अन्नपदार्थ शोधतात आणि खरकट ते खात राहतात। तर त्यांना जर दुसरं काही खायला भेटलं तर नक्कीच ते हे खाणार नाहीत। त्यामुळे आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे। आणि त्यानंतर इथे आपण घेतलेला आहे कपडा,
तुम्ही कोणताही खराब कपडा घेऊ शकता किंवा कापडी पिशवी जरी वापरली तरी चालेल। आता ही जी पेस्ट आहे ती यावरती आपण अशी पसरवून घेणार आहोत। या पिठाचे कणिक मळून छोटे छोटे गोळे देखील करता आले असते, पण आपण इथे मुद्दामच याला असं पेस्ट बनवलं आहे जेणेकरून कपड्यावरती याला असं पसरवता येईल। यावरती आपल्याला अजून एक गोष्ट ऍड करायची आहे, त्या अगोदर याला कुठे ठेवायचा हा तुम्हाला प्रश्न पडला असेल। जास्त करून घरामध्ये सगळी आवरावर झाली, शांतता झाली की उंदीर जे आहे त्यांच्या बिळातून त्यांच्या घरातून बाहेर निघतात आणि आपल्या किचन मध्ये ते शिरकाव करतात, कारण की खायच्या प्यायच्या गोष्टी तिथेच असतात। तर जास्त करून आपल्याला किचन मध्ये हे ठेवायचं आहे। इथे आपण एकाच कपड्यावरती ही पेस्ट टाकलेली आहे। तुम्ही कपड्याचे छोटे छोटे तुकडे करून त्यावरती ही पेस्ट टाकून वेगवेगळ्या ठिकाणी ठेवू शकता। उंदीर याला 100% खातील आणि यामध्ये ज्या आपण वस्तू वापरल्या आहेत त्यांच्या पोटामध्ये त्या जाऊन त्यांना त्रास होईल, त्यांना आपल्या घरामध्ये एक प्रकारचा धोका जाणवेल आणि ते आपल्या घरातून पळून जातील। त्या व्यतिरिक्त जर उंदरांनी हे खायला टाळाटाळ केली तर या ठिकाणी तर या खायच्या प्यायच्या गोष्टींचा वास घेऊन ते नक्कीच येतील या कपड्यावरती आणि यामध्ये टाकलेली आपण लाल मिरची पावडर त्यांच्या हातापायाला लागून त्यांच्या पूर्ण स्किनवरती, त्यांच्या डोळ्यावरती किंवा त्यांच्या चेहऱ्यावरती लागेल, जळजळ होईल, त्रास होईल, एक प्रकारचा त्यांना घरामध्ये धोका जाणवेल। जिथे त्यांना काही धोका जाणवतो त्या ठिकाणी नक्कीच ते राहणार नाहीत। आणि कारण की तुम्ही पाहिला असेल बऱ्याच वेळा उंदीर जे असतात ते समोरच्या पायाने किंवा हाताने खूप जास्त आपला चेहरा चोळतात डोळ्यांच्या अवतीभोवती, तर ते नक्कीच हे डोळ्यामध्ये मिरची पावडर त्यांच्या जाणार आहे। याचा तुम्हाला 100% रिझल्ट भेटेल। मला देखील खूप फायदा झाला म्हणून मी तुमच्यासोबत हा उपाय शेअर केलेला आहे। इथे अजिबात उंदीर घरामध्ये मरत नाहीत, फक्त त्यांना थोडा त्रास होतो जेणेकरून ते आपल्या घरातून जातात। तर तुम्ही याला घरामध्ये अशा ठिकाणी ठेवायचं आहे ज्या ठिकाणी तुम्हाला खूप जास्त उंदीर दिसतात त्या ठिकाणी ठेवा। घरातील स्वच्छतेची काळजी घ्या। उंदरांची जी पिल्ले आहेत ते देखील स्वच्छ करा जेणेकरून परत घरामध्ये उंदरांची संख्या वाढणार नाही। हा उपाय आपल्याला संध्याकाळच्या वेळी करायचा आहे, म्हणजे रात्रीमध्ये शांतता होईल तेव्हा उंदीर हे नक्कीच खातील। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब नक्की करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।